आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी, सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण करण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। ही मारहाण कोणी केलेली आहे या संदर्भातले कोणतीही माहिती आपल्यासमोर आलेली नाहीये, मात्र एक मोठी घडामोड आपण पाहतोय। एक नवा पक्ष होता, युवा पिढीचा एक नवा पक्ष कॉकरोच जनता पार्टी, आणि या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी अभिजित दिपके यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं, त्यापूर्वी दिल्लीतही आंदोलन केलेलं होतं। शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली होती, आणि यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे। सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या अभिजित दिपके हे भारतात आहेत। भारतव्यापी देशव्यापी आंदोलनाची त्यांनी हाक देखील दिलेली होती, आणि त्यानंतर आपण एक मोठी बातमी पाहतोय, आज कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंना मारहाण करण्यात आलेली आहे। ही मारहाण कोणी केलेली आहे या संदर्भातली कोणती अपडेट समोर आली नाहीये, मात्र एक मोठ्या प्रमाणात माणसांचा घोळ आपल्याला पाहायला मिळतोय या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि कोणीतरी अचानक अभिजित दिपके यांच्या कानशिलात लगावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। जयपूरमध्ये ही मारहाण केल्याचं आपल्याला माहिती मिळते। एक मोठी घडामोड आताच्या क्षणाची, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झालेला आहे। अभिजित दिपके यांना कानशिलात लगावल्याची माहिती मिळते। जयपूर मधली ही घटना आहे। आपण पाहतोय, अभिजित दिपके यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केलेली होती। आज त्यांचं आंदोलन जयपूर। आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी, सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण करण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। ही मारहाण कोणी केलेली आहे या संदर्भातले कोणतीही माहिती आपल्यासमोर आलेली नाहीये, मात्र एक मोठी घडामोड आपण पाहतोय। एक नवा पक्ष होता, युवा पिढीचा एक नवा पक्ष कॉकरोच जनता पार्टी, आणि या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी अभिजित दिपके यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं, त्यापूर्वी दिल्लीतही आंदोलन केलेलं होतं। शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली होती, आणि यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे। सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या अभिजित दिपके हे भारतात आहेत। भारतव्यापी देशव्यापी आंदोलनाची त्यांनी हाक देखील दिलेली होती, आणि त्यानंतर आपण एक मोठी बातमी पाहतोय, आज कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंना मारहाण करण्यात आलेली आहे। ही मारहाण कोणी केलेली आहे या संदर्भातली कोणती अपडेट समोर आली नाहीये, मात्र एक मोठ्या प्रमाणात माणसांचा घोळ आपल्याला पाहायला मिळतोय या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि कोणीतरी अचानक अभिजित दिपके यांच्या कानशिलात लगावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। जयपूरमध्ये ही मारहाण केल्याचं आपल्याला माहिती मिळते। एक मोठी घडामोड आताच्या क्षणाची, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झालेला आहे। अभिजित दिपके यांना कानशिलात लगावल्याची माहिती मिळते। जयपूर मधली ही घटना आहे। आपण पाहतोय, अभिजित दिपके यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केलेली होती। आज त्यांचं आंदोलन जयपूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।